एस टी महामंडळाचे नवीन स्मार्ट कार्ड सुरू झाले आहे बघा. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनीसुद्धा या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. जे काही प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी आधुनिक सुविधा देण्यासाठी आणि डिजिटलमध्ये जे काही तिकीट वितरण प्रणाली आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी NCMC म्हणजे या ठिकाणी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेची सुरुवात या ठिकाणी एस टी महामंडळाने केली. आणि हे काय या ठिकाणी अनिवार्यतासुद्धा आहे बघा. मग आपण याची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. बघा, बसमधून दररोज एस टी महामंडळाच्या लाखो प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात. रोख व्यवहारांच्या अडचणी टाळून पारदर्शकता सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशानं एस टी महामंडळानं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच MSRTC स्मार्ट कार्ड लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आहे. विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता सवलतधारकांना NCMC कार्ड एस टी बस प्रवासासाठी अनिवार्य आहे. NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय, तर हे प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड केवळ एस टी बस प्रवास करण्यासाठीच नाही, तर देशभरातील मेट्रो, बेस्ट, बसेस आणि रेल्वे या प्रवासासाठी सुद्धा याचा वापर होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रूप देणारे हे एक मोठे पाऊल आहे, ज्यामध्ये सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक माहिती आणि कॅशलेस व्यवहार सामावले जाणार आहे. लक्षात घ्या. आता हे कुणाला मिळणार आहे कार्ड लक्षात घ्या. या योजनेत प्रामुख्याने खालील प्रवाशांसंबंधित यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सवलत पासाऐवजी स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. जे ज्येष्ठ नागरिक व महिला आहेत त्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि 50% सवलत असलेल्या महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्डसुद्धा मिळणार आहे. आता जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना मोफत प्रवास आणि त्यांच्यासोबत असलेल्या साथीदाराला सवलत कार्डसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. जे पत्रकार आहेत, जे पुरस्कार विजेते आहेत, यांसाठी अधिक स्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयातून स्मार्ट कार्ड मिळेल. आता NCMC कार्डची वैशिष्ट्ये आणि फायदे. सिंगल मोबिलिटी कार्ड एस टी बस, मेट्रो, रेल्वे, बेस्ट यासारख्या सुविधासुद्धा एकाच कार्डमध्ये उपलब्ध होतील. त्याचबरोबर सुट्टे पैसे देण्याची आता कटकट नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर बसमध्ये प्रवास म्हणजे सुट्ट्या पैशाची वांधा. कारण पैसा सुट्टे नसतात. कुणाकडे 50ची आहे, कुणाकडे 100ची आहे. 10-5 जे काही डॉलर आहेत ते उपलब्ध नसतात. वॉलेट आणि तिकीटिंग, ₹100, ₹2000 वॉलेट रिचार्ज करण्याची सुविधा आहे. बघा, ही लिमिट आहे. त्यानंतर आधार संलग्न आणि सुरक्षित. कार्ड काढताना KYC अनिवार्य असल्यामुळे कार्डचा गैरवापर या ठिकाणी टाळणार आहे. कार्ड हरवल्यास सुरक्षितता. जे काही कार्ड आहे ते जर तातडीनं आपलं हरवलं असेल तर लगेच आपल्याला ते ब्लॉक करता येणार आहे. जुनी शिल्लक रक्कम नवीन कार्डवर मिळवण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे जर कार्ड हरवलं आणि आपल्या कार्डमध्ये जर ₹500 या ठिकाणी अमाऊंट शिल्लक असेल तर नवीन कार्डमध्ये त्या कोडद्वारे, जो कोड आहे आपला, जो काही प्रायव्हसी कोड असतो त्याद्वारे आपण ती रक्कम तिकडे कन्वर्ट करू शकतो. बघा, स्मार्ट कार्डसाठी जे काही सवलतनुसार कागदपत्र आवश्यक आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. महिलांना 50% सवलत आहे. बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट आणि आवश्यक कागदपत्र आहे आधार कार्ड. ज्येष्ठ नागरिकासाठी सुद्धा आधार कार्ड आवश्यक आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आधार कार्ड आवश्यक आहे. दिव्यांगासाठी या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र प्लस आधार कार्ड बघा, कारण ते दिव्यांग आहे. त्या हिशोबानं या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वाचं आहे ते दिव्यांगाचं जे काही सर्टिफिकेट आहे, मेडिकल सर्टिफिकेट, ते महत्त्वाचं आहे. इतर सवलतीसाठी शासकीय प्रमाणपत्र, ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय ते शासकीय प्रमाणपत्र या ठिकाणी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यांच्याकडे पास नाही आहे त्यांना मोबाईल नंबर आणि आधार महत्त्वाचा आहे. आता NCMC कार्ड मिळवण्याची पद्धत आणि रिचार्ज करण्याची पद्धत काय ते बघा. कार्ड कसं मिळणार, तुमच्या नजीकच्या एस टी बस स्थानकात जाऊन तुम्ही या कार्डसाठी नोंदणी करू शकता. तुम्ही कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
नोंदणी शुल्क नवीन कार्ड काढताना 150 रुपये शुल्क आहे, हे लक्षात घ्या. काहींना वाटेल हे एक्स्ट्रा पैसे आपल्याकडून घेतले जातात का, तर अजिबात नाही. 150 रुपये ही गव्हर्नमेंटची फी आहे. आणि जर तुम्ही जुने कार्ड या ठिकाणी जमा केले तर तुम्हाला काही सवलतसुद्धा मिळू शकते, हे लक्षात घ्या. कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत कशी आहे? तुम्ही नजीकच्या ST बस स्थानकात रोखीने कॅश रिचार्ज देऊ शकता. ऑनलाईन बँकिंगमध्ये सुद्धा UPI, गुगल पे, फोनपे करून सुद्धा तुम्ही काय रिचार्ज करू शकता. बस वाहकाकडे असलेल्या तिकीटशी मशीनशी द्वारे सुद्धा देखील रिचार्ज करता येतो. जे काही तिकीट मशीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. या पद्धतीनं ही माहिती आहे. जे डेली प्रवास करत असतील, अपडाऊन करत असतील ग्रामीण भागामध्ये किंवा STने, त्यांनी NCMC कार्डचा लगेच वापर करून घ्या, कारण हे तुमच्यासाठीच आहे. जी डेलीची कटकट आहे, पैसे द्या घ्या, ही सगळी वाचणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.